श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 70। आम्ही पाहिलेली माठाची भाजी। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतामध्ये माठाच्या पालेभाजीचा प्रसंग 2 वेळा येतो। एकदा शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरोपूरकडे निघतात तेव्हा विचित्रपूर नावाचे गाव लागते, त्यातील राजासोबतच्या प्रसंगात, आणि दुसरे पिठापुरातील नरसावधानी प्रसंगात। 2010 साली पावसाळ्यात मी आणि माझा सहकारी मित्र पिठापूरला एकादशीला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांचे दर्शन घेऊन पौर्णिमेसाठी कुरोपूरला निघालो। रेल्वेने हैदराबादला उतरून बसने मक्तलला आलो व तेथून दुपारच्या पंचदेव पहाड बसने कुरोपूरला येत होतो। प्रवासी कमी होते। एक वृद्ध गृहस्थ मळकट धोतर शर्ट घातलेले बसमध्ये होते। त्यांनी सांगितलं ते कर्नाटक विद्यापीठात संस्कृतचे डीन होते। कुरोपूरलाच निघाले होते। बस खेड्याखेड्यातून चालली होती। एका ठिकाणी 2 शेतकरी स्त्रिया भाजीचे 2 मोठे गाठोडे घेऊन बसमध्ये चढल्या। ती भाजी माठाची होती। या प्राध्यापक महाशयांनी चक्क दोन्ही गाठोडे पूर्णपणे चालत्या बसमध्ये विकत घेतले। आम्ही तिघेही पंचदेव पहाड जवळ रस्त्यावर उतरलो। प्राध्यापक म्हणाले, मला गावात जरा काम आहे, ही भाजी घेऊन तुम्ही कुरोपूरला पोहोचा, मी आलोच। मंदिरात वासुदेव भटजी आणि राजू भटजींना निम्मी निम्मी वाटून द्या। त्यांच्या सूचनेनुसार आम्ही माठ भाजी कुरोपूर मंदिरात दोन्ही घरी पोहोच केली। चरितामृत वाचताना माठ भाजी प्रसंगी आता नेहमीच हे सर्व आठवतं। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ ठरतो हे अशा प्रसंगामुळेच। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।